नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद, प्रतिभूती मुद्रणालय हैदराबाद यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे विविध पदांसाठीची, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. तर पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे, ॲडव्हर्टाइजमेंट देण्यात आलेली आहे सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद यांच्याकडून आहे. यानुसार याच्यामध्ये सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस जी आहे 9 युनिट्समधले एक युनिट आहे. तर यानुसार पाहू शकता सुपरवायझर TO प्रिंटिंग 1 लेवलसाठीच्या एकूण 2 जागा याच्यामध्ये भरल्या जाणार आहेत. याबद्दलचं जे पे स्केल आहे, त्याचबरोबर ज्या आरक्षणानुसार ज्या विभागल्या गेलेल्या जागा आहेत याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. तीसुद्धा अधिकृत जाहिरातीमधून चेक केली जाऊ शकते. यानुसार पाहू शकता सुपरवायझर टेक कंट्रोल S1 लेवलसाठी एकूण 5 जागा आहेत. त्याच्यानंतर सुपरवायझर OL साठी A1 लेवलसाठी एकूण 1 जागा आहे. त्याच्यानंतर ज्युनियर ऑफिसर असिस्टंट B3 लेवलसाठी 12, ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग कंट्रोल W1 लेवलसाठी 68 आहेत. त्याच्यानंतर ज्युनियर टेक्निशियन फिल्टर W1 लेवलसाठी 3 आहेत. त्याच्यानंतर ज्युनियर टेक्निशियन वेल्डर W1 लेवलसाठी 1 आहे आणि ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशनसाठी W1 लेवलसाठी 3 जागा आहेत. शेवटी फायरमन W1 लेवलसाठी अशी 1 जागा आहे. तर याच्यानुसार पाहू शकता जे PWBDसाठी जी ॲप्लिकेबल म्हणजे एलिजिबिलिटी आहे, पात्रता आहे, याबद्दलची माहितीसुद्धा इथे देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. A म्हणजे ब्लाइंडलेस आहे, P म्हणजे डीफ आहे, त्याच्यानंतर C म्हणजे लोकोमोटर डिसेबिलिटीसाठी आहे. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये डिसेबिलिटीबद्दलची जी माहिती देण्यात आलेली आहे, कोणत्या पदासाठी कोणत्या पदाची डिसेबिलिटीची रिक्वायरमेंट्स आहे आणि अप्लाय केले जाऊ शकतं. कॅटेगरीज जे आहेत पदानुसार ती देण्यात आलेली आहे, त्याबद्दलची माहिती चेक केली जाऊ शकते. फायरमन वगैरे पदे आहेत, त्यामध्ये कोणत्या पदाचे जे फिजिकल डिसेबिलिटी असलेले लोक अप्लाय करू शकतात याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. यानंतर इथे पाहू शकता प्रत्येक पदानुसार जी शैक्षणिक पात्रता आहे, जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्याबद्दलची माहिती पाहूयात. सुपरवायझर TO प्रिंटिंग S1 लेवलसाठी फर्स्ट क्लास फुल टाईम डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन ऑफ युनिव्हर्सिटी आवश्यक आहे, किंवा फर्स्ट क्लास फुल टाईम BTech BC इंजिनिअरिंग इन प्रिंटिंग अँड टेक्नॉलॉजी फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन आवश्यक आहे. वयाची पात्रता 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. दुसरं पद आहे सुपरवायझर टेक्निकल कंट्रोल S1 लेवलसाठी. याच्यामध्ये सुद्धा शैक्षणिक पात्रता पाहू शकता. फर्स्ट क्लास फुल टाईम डिप्लोमा इन प्रिंटिंग अँड मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर त्याला ऑर किंवा ऑप्शन आहे फर्स्ट क्लास इन फुल टाईम BTech BSc इंजिनिअरिंग प्रिंटिंग अँड मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आवश्यक आहे. तिसरं पद आहे ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग अँड कंट्रोलसाठी. आता शैक्षणिक पात्रता पाहू शकता. फुल टाईम ITI सर्टिफिकेट फ्रॉम रेकग्नाइज्ड NCVT SCVT प्रिंटिंग ट्रेडमध्ये जो ITI आहे तो असणे आवश्यक आहे. लिथो ऑफसेट मशीन माइंडर आहे, लेटर प्रेस मशीन, बाइंड सेट, ऑफसेट प्रिंटिंग आहे, प्लेट मेकिंग इलेक्ट्रोप्लेटिंगसाठीचा. त्याच्यानंतर ITI प्लेट मेकर कम इम्पोजिटर तो आवश्यक आहे याच्यामध्ये, किंवाचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. फुल टाईम डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी फ्रॉम गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट पॉलिटेक्निक्स. याच्यानंतर शैक्षणिक पात्रता 18 ते 25 वर्ष दरम्यान आहे याच्यासाठीची. चौथं पद आहे ज्युनियर टेक्निशियन फिटर W1 लेवलसाठी. फुल टाईम ITI सर्टिफिकेट रेकग्नाइज्ड फ्रॉम NCVT SCVT फिटर ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता आहे 18 ते 25 वर्ष दरम्यान आहे. त्याच्यानंतर पद क्रमांक 5 आहे ज्युनियर टेक्निशियन वेल्डर W1 लेवलसाठी. तर यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता. फुल टाईम ITI सर्टिफिकेट फ्रॉम रेकग्नाइज्ड NCVT SCVT वेल्डर ट्रेडमध्ये जे ITI सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्यानंतर जी वयाची पात्रता आहे 16/4/1999 ते 15/4/2006 दरम्यानचा जन्म असणे आवश्यक आहे. सहावं पद ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन W1 लेवल. याच्यासाठी फुल टाईम ITI असणे आवश्यक आहे इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये. रिसोर्स मॅनेजमेंटमधली पदे पाहू शकता. सुपरवायझर OL REMसाठी आहे,
शैक्षणिक पात्रता आहे मास्टर्स डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन हिंदी और इंग्लिश विथ इंग्लिश हिंदी सब्जेक्ट ॲट ग्रॅज्युएशन लेवल, हिंदी इन केस ऑफ कॅन्डिडेट पोस्ट ग्रॅज्युएट. त्याच्यानंतर 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इन ट्रान्सलेशन फ्रॉम हिंदी इंग्लिश अँड वाईस वर्सा. डिझायरेबल आहे नॉलेज ऑफ संस्कृत और एनी अदर मॉडर्न लँग्वेज. त्याच्यानंतर प्रोफिशियन्सी इन वर्किंग ऑन कम्प्युटर अँड हिंदी लँग्वेज. वयाची पात्रता 18 ते 30 वर्ष दरम्यान आहे. पुढचं पद आहे ज्युनियर ऑफिसर असिस्टंट P3साठी. शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट विथ ॲटलिस्ट 55% मार्क्स फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. आणि त्याच्यामध्ये जो स्पीड आहे इंग्लिशचं 40 वर्ड पर मिनिट आणि हिंदीसाठी 30 वर्ड पर मिनिट असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता आहे 18 ते 28 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. पुढचं पद आहे याच्यामध्ये वायरमन ॲट W1 लेवल. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे पहिली पात्रता आहे 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट इन फायरमन ट्रेनिंग फ्रॉम रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन आवश्यक आहे. त्याच्यानंतर मिनिमम हाईट जी आहे शारीरिक पात्रता 5 असणे आवश्यक आहे म्हणजे 165 सेंटीमीटर. त्याच्यानंतर चेस्ट जी आहे 79 ते 84 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर इच आय मस्ट हॅव फुल फील्ड विजन म्हणजे आय विजन असणे आवश्यक आहे. कलर ब्लाइंडनेस याबद्दलची जी डिटेल्स आहेत याबद्दलची शारीरिक चाचणी या पदासाठी घेतली जाऊ शकते. वयाची पात्रता 18 ते 25 वर्ष दरम्यान आहे. अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठीची जी शैक्षणिक पात्रता विस्तारित माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. अधिकृत नोटिफिकेशनची लिंक तुमच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही डाउनलोड करून ते डिटेलमध्ये चेक करू शकता. अशा पद्धतीने जी शैक्षणिक पात्रता आहे त्यानंतर इथे अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे ते पाहू शकता. याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी तारखा आहेत 15 मार्च 2024 पासून 15 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. याची एक्झामिनेशन जी आहे मे जून 2024 मध्ये घेतली जाणार आहे. याच्यामध्ये वयाची सूट आहे SC STसाठी 5 वर्षाची आहे, OBCसाठी 3 वर्षाची, PWBDसाठी 10 वर्षाची सूट आहे. अशा पद्धतीने वयाची पात्रतेमध्ये सूट असणार आहेत. त्याच्यानंतर एक्झामिनेशन फी पाहू शकता 600 रुपये GST सहित. याची फी आहे ओपन EWS आणि OBCसाठी आहे. त्याचबरोबर SC ST PWDसाठी 200 रुपये अशी ही फी असणार आहे. या भरती एक्झामसाठीची सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. सिलेक्शन फॉर द पोस्ट विल बी डन थ्रू द ऑनलाईन एक्झामिनेशन म्हणजे ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येईल प्रत्येक पदासाठीची. यानुसार या पदासाठीची जी एक्झाम पॅटर्न आहे इथे चेक केलं जाऊ शकतं. याच्यामध्ये सुपरवायझर TO प्रिंटिंगसाठीचं शैक्षणिक जे एक्झाम पॅटर्न आहे त्यानुसार जनरल अवेअरनेससाठी 15 प्रश्न आहेत, 15 गुण. इंग्लिश लँग्वेजसाठी सुद्धा 15 प्रश्न, 15 गुण आहेत. नमरिकल ॲप्टिट्यूडसाठी 15 प्रश्न आणि 15 गुण आहेत. रिझनिंग ॲप्टिट्यूडसाठी 15 प्रश्न आणि 15 गुण असे 60 बिट असणार त्याच्यासाठी. याच्यामध्ये पार्ट B आहे पुन्हा. याच्यामध्ये पहिले जे आहे एकूण याच्यामध्ये 60 प्रश्न आहेत आणि 60 गुण आहेत आणि 60 मिनिटांचा वेळ असणार आहे. त्याच्यानंतर पार्ट B आहे टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे तुमच्या पोस्टनुसार जो तुम्ही पोस्ट सिलेक्ट केलेली आहात त्या टेक्निकल सब्जेक्टनुसार प्रश्न असणार आहेत. 60 प्रश्न आणि त्यासाठी 90 गुण असणार आहेत आणि एकूण 120 प्रश्न आणि 150 गुण असे याच्यासाठी सुद्धा 60 मिनिटं असणार आहेत. म्हणजे एकूण 120 मिनिटांचा वेळ पार्ट 1 आणि पार्ट 2 मिळून असे 120 मिनिटांचा वेळ या परीक्षेसाठी असणार आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये प्रत्येक पदासाठी ही जी विस्तारित एक्झाम पॅटर्न आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. अधिकृत नोटिफिकेशनमध्ये चेक केले जाऊ शकतं. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी अधिकृत लिंक देण्यात आलेली आहे इथे पाहू शकता. जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जी लिंक आहे IBPSद्वारे ही परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्यासाठीची लिंक सध्या ॲक्टिव्ह आहे. म्हणजे पाहू शकता 15 मार्च 2024 पासून अप्लाय केले जाऊ शकतं. त्याचबरोबर जी अप्लायसाठीची लिंक आहे ती देण्यात आलेली आहे. या लिंकवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता. अशा पद्धतीने जी भरती आहे विविध पदांसाठीची सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस हैदराबाद यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.